गोदापट्ट्यातील दहशत मोडून काढण्यासाठी जालना जिल्हा प्रशासन हे सतर्क झालेलं आहे. त्या अनुषंगाने कारवाई देखील होऊ लागलेल्या आहेत. मात्र काही महसूल कर्मचारी आहेत, तहसीलदारांपासून तलाठी असतील, मंडळ अधिकारी असतील, त्यांनी आज संयुक्तरित्या जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन दिलं. कुठंतरी वाळू माफियांची दहशत आहे आणि ती मोडीत काढण्यासाठी काही ठोस पावलं उचलली जावीत अशा प्रकारची मागणी आहे. नेमकं काय झालं? आता जिल्हाधिकाऱ्यांना बोललात, निवेदन दिलं, काय मागण्या होत्या सगळ्यांच्या? तहसीलदार व नायब तहसीलदार संघटना, त्यासोबत तलाठी संघटना, आम्ही संयुक्तरित्या मान्य जिल्हाधिकारी सर आणि SP साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे. सदर निवेदनामध्ये आम्ही असं सांगितलेलं आहे की जे काही अवैध गौण खनिज असेल किंवा अवैध धंद्याविरोधात ज्यावेळेस कारवाई करण्यासाठी आम्ही जाऊ त्यावेळेस आम्हाला सशस्त्र पोलीस बंदोबस्त देण्यात यावा अशी आम्ही त्यांच्याकडून मागणी केलेली आहे. आणि माननीय जिल्हाधिकारी, माननीय SP साहेब ह्या दोघांनीसुद्धा आम्हाला तेवढा सकारात्मक प्रतिसाद देऊन सशस्त्र पोलीस बंदोबस्त देण्याचे त्यांनी आश्वासित केलेलं आहे. त्याचबरोबर आमच्यासोबत RTOचं सुद्धा पथक देण्याविषयी सुद्धा त्यांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे. सर्वांना हाच प्रश्न पडतो की त्या पट्ट्यात किती दहशत आहे. अर्थात वाळू माफियांचं हल्ले खूप वाढलेले आहेत, ह्या सगळ्या कारवाई वाढत आहेत म्हणून होतं हे सगळं. नक्कीच आम्ही कारवाया मोठ्या प्रमाणात सुरुवात केलेली आहे. अनेक लोकांवरती आम्ही वाळू जप्ती केलेली आहे, रस्त्या तोडलेल्या आहेत, पुल्या तोडून आणलेल्या आहेत. बऱ्याच ठिकाणी आम्ही त्यांचे जे केनी आहेत, केनी उचलून आणलेले आहेत, हायवा पकडलेला आहेत. त्याचबरोबर आम्ही जे काही या अगोदर वाळू जप्त केलेली आहे त्याची दंडात्मक कारवाई केलेली, ते दंड आम्ही त्या सातबाऱ्यावर लावलेले आहे. सातबाऱ्याची वसुली करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. त्याचबरोबर जो काही सातबाऱ्याच्यावर दंड लावलेला आहे तो जर दंड भरत नसेल तर आम्ही लिलावाची प्रक्रिया करणार आहोत. आणि लिलावामध्ये सुद्धा कोणी, आता ह्यांची दहशत असल्यामुळे लिलावामध्ये कोणी घेण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे जर समजा त्यांनी नाही घेतलं, आम्ही वेळ दिल्यानंतर आम्ही ते सगळे जे काही प्रॉपर्टीज आहेत ते शासन जमा करण्याचं आम्ही ठरवलेलं आहे. त्याचबरोबर हे जे काही वाळू माफिया आहेत किंवा वाळू चोर आहेत त्यांचं बँक अकाउंटसुद्धा सील करण्याचं आम्ही ठरवलेलं आहे. त्यांची जी काही खाजगी प्रॉपर्टी आहे, शेती असेल, घर असेल, त्याचबरोबर काही वाहनं असतील ते त्याच्यावर सुद्धा आम्ही बोजा लावण्याचं आम्ही करणार आहोत. त्याचबरोबर RTO डिपार्टमेंटला जी काही विना क्रमांकाची वाहनं असतात, पहिल्या प्रथम जर वाहन पकडलं की त्याला 2000 रुपये काहीतरी दंड आहे, त्याच्यानंतर 4000 रुपये दंड आहे. आणि तिसऱ्या वेळेस जर विना क्रमांकाचं वाहन जर सापडलं की तो रजिस्ट्रेशन कॅन्सल करण्याची प्रोव्हिजन आहे. त्याकरता सुद्धा आम्ही प्रयत्न करणार आहोत. या वाळू माफियाच्या आणि वाळू चोराच्या विरोधात त्यांनी कितीही जरी हल्ले केले तर त्याच्यात ते जेवढ्या वेळेस आमच्यावर हल्ले करतील त्याच्यात चौपट आम्ही त्यांच्यावर कारवाई करण्याचं आम्ही सगळ्या महसूल संघटनेने ठरवलेलं आहे. त्यासोबतच पोलीस यंत्रणांसुद्धा सोबत SP साहेबांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे, मान्य जिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा आश्वासित केलेलं आहे. संयुक्त बैठक झालेली आहे. आम्ही 100% त्यांच्या विरोधात कारवाई करणार आहे. खास करून तुम्ही त्या भागातले तहसीलदार आहात जिथं गोदापट्टा आहे, कसली तिथे दहशत आहे? ही मंडळी कोण असते? त्यांना वरदहस्त कोणाचा आहे? आणि ह्या धमक्या येतात, व्यक्तिगत तुम्हाला कधी अनुभव आला? वैयक्तिकरित्या मला एका वाळू माफियाचं मी गुन्हा दाखल केला होता पाथरवाला बुद्रुक या ठिकाणी. तर एका व्यक्तीचा संध्याकाळी 5 ते 6च्या दरम्यान मला फोन आला आणि फोन आल्यानंतर हॅलो म्हणल्यानंतर किमान आपण एखाद्याचा फोन आला तर आपण हॅलो म्हणून तो पुढचा माणूससुद्धा हॅलो म्हणतो. तर तो व्यक्ती अश्लील शिवीगाळ करत होता. मी पूर्ण ऐकून घेतलं त्याचं. तुला जे काही सांगायचं सांगा, तुम्हाला जे काही सांगायचं सांगा, एवढं इथपर्यंत आम्ही बोललो. आणि कंटिन्युअसली 2 मिनिटाची क्लिप आहे. तो आई बहिणीवर शिव्या देत होता, नाव घेऊन. तुम्ही तहसीलदार आहे, विजय चव्हाण तहसीलदार, तुमच्या आईला बहिणीला, अशा पद्धतीने. मी फक्त ऐकून घेतलं. मी ती क्लिप जी आहे DYSP SDP पण दिलेली आहे, PI ला पण दिलेली आहे, दोन्ही PI ला दिलेली आहे. त्यावर कारवाई झाली का? त्याच्यावर कारवाई करत आहेत ते. पण मला म्हणायचं की शस्त्र मागण्यापर्यंत तुम्ही निवेदन दिलेलं आहे का? अगदी शस्त्र परवाने द्यावेत, म्हणजे एवढी दहशत आहे का? 100% निश्चितच खाली दहशत आहे. कारण आमचं पथक 4 किंवा 5 व्यक्तींचं असते. तिथं जवळपास 5 मिनिटात 100 ते 150 लोक जमतात. आणि 150 लोक जमल्यानंतर अंधारातून दगडफेक होते, बऱ्याच वेळेस काट्या फेकतात. आमच्या हातात काही नसतं, आमच्या हातात एक पेन असते. त्या पेननं आम्ही काही करू शकत नाही. त्यामुळं आम्हाला आमचं स्वसंरक्षण करायचं असेल तर शस्त्राशिवाय आम्हाला दुसरा पर्याय नाही. संरक्षण आणि शस्त्र हे 2 गोष्टी आम्हाला आवश्यक आहेत. आणि त्या दृष्टीनं आम्ही मागणीसुद्धा करत आहोत. ज्या कर्मचारी पथकामध्ये जे काही कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्याला शस्त्र परवाना द्यावा अशी आमची विनंती आहे. खरं तर हे तहसीलदार आहेत, ग्राउंड लेवलवरती तर अजून मंडळ अधिकारी असतील, तलाठी असतील, त्यांना तर खूप वाईट अनुभव येत असतील. अतिशय वाईट अनुभव येत आहेत. प्रत्येक वेळेस जर कारवाई करायला आम्ही गेलो तर आम्हाला या लोकांचा गराडा पडतो. आणि काही स्थानिक लोकलचे जे राजकीय पण आहेत असे लोक पण फोन करून आम्हाला कारवाई करण्यापासून म्हणजे बाध्य करतात की तुम्ही अशा प्रकारे कारवाई करू नका, आमच्या जवळचे आहेत, अशा प्रकारचं सारखं प्रेशर होतं. वस्तुस्थिती असं पाहिलं तर तलाठी किंवा मंडळ अधिकारी हे ग्राउंड लेवलला काम करणारे लोक असतात.
आणि यांचा गावातील किंवा त्या स्थानिक भागातील लोकांशी नेहमीचा संबंध असतो. त्यामुळे हे असं प्रकारचं प्रेशर येणं आणि मग दुसऱ्या प्रकारे तुम्हाला कुठेतरी आम्ही अडचणीत आणू किंवा तुम्हाला काही इजा पोचू अशा प्रकारच्या वारंवार धमक्या दिल्या जातात आणि अशा धमक्यामुळं आम्हाला आमचं दैनंदिन काम बाकीचे कामं सुद्धा करणं मुश्किल होत आहे. कुटुंबामध्ये सुद्धा प्रॉब्लेम होत असेल दहशतीने? अगदी बरोबर आहे. घरी संध्याकाळी असल्यानंतर आम्हाला असे कधी कधी फोन येतात, घेतले जातात आणि मग ते आमचं संभाषण ऐकून आमच्या कुटुंबातील लोक अंदाज लावतात की हे काहीतरी वातावरण, तणावाचं वातावरण आहे, कोणीतरी पुढचा व्यक्ती गुंड प्रवृत्तीचा आहे किंवा काही बोलत आहे. आमचं तर वैयक्तिक आयुष्य तर स्वतःचं कर्मचाऱ्याचं तर डिस्टर्ब झालं आहे, पण कौटुंबिक आयुष्य पण डिस्टर्ब होत आहे. हे मोठं अर्थकारण चालतं त्या ह्याच्यामध्ये, असा एक अनुभव आहे त्या लोकांचा. हा सगळा पैशाचा मुळे हे सगळ्या गोष्टी होत आहेत. ते सगळे चोरीच्या कधी तुमच्यावर सुद्धा ब्लेम होतात? हां, बिलकुल. आम्ही जर या वाळू माफियांच्या विरोधात जर प्रामाणिकपणे काम करायचा प्रयत्न केला तर हे जे कर्मचारी चांगलं काम करतायत त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न पण हे वाळू माफिया करतात. वरिष्ठांकडे बातम्या चुकीच्या पोहोचवायच्या की खालील कर्मचारी हप्ते घेत आहेत किंवा ते आताच पैसे घेऊन गेले असं कर. वस्तुस्थिती जर त्यांचे कोणी पैसे घेत असेल तर ते त्यांना प्रोटेक्ट करतात, कारण ते त्यांना सहकार्य करत असतात. ते कर्मचारी त्या कर्मचाऱ्यांना ते बदनाम नाही करू शकत, परंतु इमानदार कर्मचाऱ्यांना ते बदनाम करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे हे अतिशय खोट्या पद्धतीने अफवा पसरवतात आणि कर्मचारी, आणि अशा अफवामुळे काय होतं, काही कर्मचारी म्हणजे कणखर असतात पण शक्यतो सर्वच असे असत नाहीत. अशा प्रकारच्या बदनामी होतात आणि याच्यातून मीडियामधून पण नाजाणते अजाणतेपणे चुकीच्या म्हणजे ह्यांच्या अशा चुकीच्या अफवांचा पण प्रसार होतो आणि मग कर्मचाऱ्यांचं मनोदर खच्ची होतं. माझी या माध्यमातून मीडियाच्या बांधवांना पण विनंती आहे, इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि प्रिंट मीडिया, की त्यांनी कर्मचाऱ्यांच्या या वर्तणुकीची त्यांनी खातरजमा आधी करावी आणि नंतरच आपल्या बातम्या यातून द्याव्यात. पण या काळात काय अनुभव आहे? किती हल्ले झाले याचं तुम्ही काय माहिती दिली? सर, मागील 1 वर्षामध्ये किमान 15 ते 20 हल्ले असे गंभीर स्वरूपाचे दखल घेण्यासारखे हल्ले झाले आहेत. त्यामध्ये गुन्हे पण नोंद झालेले आहेत, पण अर्ध्या गुन्ह्यामध्ये जवळपास वाळू माफियावर अगदी म्हणावी तशी कारवाई झालेली नाही आणि अशा न होणाऱ्या कारवाईमुळेच अशा वाळू माफियांचं मनोधैर्य वाढत आहे. खरं तर ह्या महसूल कर्मचाऱ्यांचा हा संताप आहे. खास करून ग्राउंड लेवलवरती तर फार अवघड आहे. त्यातल्या त्यात महिला असेल तर काय असेल हे आपण त्यांच्याकडूनच ऐका. ते तुम्ही मंडळ अधिकारी? मंडळ अधिकारी. बरं, तुमचा काय अनुभव आहे या संदर्भात? सर, वाळू माफियावाले कधी पण कॉल करतात रात्री बेरात्री, आणि कधी सकाळी पण कॉल केला, कारवाईला गेलं तर म्हणजे मुद्दाम म्हणून त्रास देण्यासाठी पण, त्रास देण्याच्या हेतूने पण कॉल करतात. आणि FIR दाखल करायला, आता परवाचीच गोष्ट आहे, FIR दाखल करायला गेल्यानंतर एक जवळपास 10-20 कॉल आले सर घरी येईपर्यंत, FIR दाखल करू नका म्हणून. मॅडमने, माननीय तहसीलदार मॅडमने प्राधिकृत केलं होतं. आता घेटोळीला कारवाई झाली मागच्या आठवड्यामध्ये, तर त्याच्यामध्ये FIR दाखल झाला, पण करेपर्यंत फोन येत होते सर. तुम्हाला आणि खूप मानसिक त्रास होतो. हो, खूप मर्यादा येत असतील कारवाई करते संबंधी. नेमका तुमचा काय अनुभव असं कधी झाला? म्हणजे सर, आमच्या तर महिला वर्गाच्या नाईटला ड्युट्या नाही लावल्या आणखीन मॅडमनी, पण आमचे जे सहकारी आहेत पुरुष वर्ग, त्यांच्यावर पण असे प्राणघातक हल्ले होतात. त्याच्यामुळे म्हणजे आमच्यामध्ये भीतीचं वातावरण निर्माण होतं. म्हणजे जेंट्स लोकांवर एवढे हल्ले होत आहेत, तर महिला तर असुरक्षितच आहेत असं. पॉलिटिकल प्रेशरचा काही अनुभव? हो सर, कॉल येतात सर. ट्रॅक्टर त्यांचे येतात? हां, कॉल येतात, FIR दाखल करू नका म्हणतात. बरं, त्यांचे काही हितसंबंध असतील अशा अनुषंगानेच कॉल येतात? हो हो. तुमचा काही अनुभव असा? हो ना, आता परवाचीच गोष्ट सांगितली ना, FIR दाखल करायला गेले तर म्हणजे जवळपास 10 कॉल आले असतील की FIR दाखल करू नका. सगळे राजकीय कॉल होते का? काही त्यांचीच होती? काही त्यांच्यातले पण होते, गावातले पण. खरं तर हा सगळा वेगवेगळा अनुभव आहे आणि आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे. कुठेतरी प्रशासन कारवाई करतं, ठोस भूमिका घेते, मात्र ग्राउंड लेवलच्या कर्मचाऱ्यांचं देखील प्रशासनाने, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष दिलं पाहिजे. त्या अनुषंगाने आजचं निवेदन दिलं. येणाऱ्या काळामध्ये जिल्हाधिकारी काय पाऊल उचलतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. रवी मुंडे, ABP माझा, जालना. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.